हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आज आहे ना मी केक बनवायला घेतला होता. जसाही पावसाळा सुरू होतो ना, असं काही ना काही नवीन-नवीन खावंसं वाटतं. कारण उन्हाळा असा गेलेला असतो ना, उन्हाळ्यामध्ये आहे ना कुठलीही गोष्ट आपल्याला खाण्याची एवढी इच्छा होत नाही, कारण की खूप ऊन असतं बाहेर आणि तसंही कुठलीही भाजी किंवा कुठलाही आपण पदार्थ बनवला उन्हाळ्यामध्ये ना तो एवढा टेस्टी लागत नाही खायला. पण जसा पाऊस पडेल पाऊस पडल्याच्या नंतर आहे ना जसं गरम गरम भाजी किंवा कुठलाही असा तळणीचा पदार्थ असो किंवा गोड असो हे खाण्याची खूप इच्छा होते. त्यामुळं आज आहे ना मी केक बनवायला घेतला होता. म्हटलं चला आपण ट्राय करूया, कारण खूप दिवसांनी आहे ना माझं OTG जे होतं ना खाली ठेवलेलं होतं किचनच्या, तर मी ते आज किचन ओटा साफ करून किचन ओट्यावरती घेतलं होतं. म्हटलं चला आता एवढ्या दिवसांनी साफसफाई झालेली आहे त्याची, तर आपण आहे ना त्याला एकदा चालू करून बघूया. आणि मी त्यामुळे काय केलं, केक बनवायला घेतला. 2 वाट्या मैदा घेतला आणि 4-5 चमचे ना पावडर शुगर घेतली. अर्धी वाटी तेल घेतलं आणि अर्धी वाटी दही घेतलं. पावडर शुगर, मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे सगळं मी चाळणीतून चाळून घेतलं आणि दही आणि तेल हे दोन्ही छान मिक्स करून घेतलं. मग त्याच्यामध्ये आहे ना मैदा आणि सगळे एकत्र मिक्स करून घेतलं. त्यानंतर मस्त छान असं बॅटर तयार झालं आणि बॅटर तयार करताना मी त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि एकाच डायरेक्शनने आहे ना सगळं बॅटर हलवून घ्यायचं आणि फटाफट मी आहे ना ते सगळं प्लेटमध्ये छान बॅटर पसरवून घेतलं आणि सगळं बॅटर त्याच्यात टाकून झाल्यानंतर पसरवून मी लगेचच ते अवनमध्ये ठेवून दिलं. पण अवनचे आहे ना माझे दोन्ही रॉड चालतच नव्हते. नंतर मी खूप वेळ वाट बघितली तरी तो आहे ना त्याचे काही रॉड चालले नाही. पण केक हे ना बेक झाला आणि बघू आता नंतर तो चालतो की नाही. पण हा तर केक छान बेक झाला होता. केक आहे ना बेक करून आहे ना आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो, कारण की आहे ना एका जणाच्या घरी बड्डे पार्टी होती, तर मुलांना आहे ना तिथं जायचं होतं. त्याच्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो त्या शॉपवर. मग थोडा वेळ गेला. वर गेल्याच्या नंतर आहे ना जोराचा पाऊस सुरू झाला, तर थोडा वेळ त्या शॉपवरच थांबलो आम्ही. गिफ्ट घेतले आणि मग घरी आलो. केक बेक झाल्यानंतर आहे ना छान मी असे त्याचे छोटे छोटे काप करून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले. आणि बघा मी पाऊस दाखवत होते, किती पाऊस जोराचा चालू झाला होता. तसा फोनमध्ये तुम्हाला एवढा दिसत नसेल, पण खूप जोराचा पाऊस झाला होता. अर्धा पाऊण तास छान पाऊस झाला आणि वारंही होतं त्याच्यामध्ये खूप. लगेच मग मी आहे ना थोड्या वेळाने लगेच रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी मुगाची डाळ आणि जिरा आलू बनवलेलं होतं. त्यामुळे फटाफट माझा रात्रीचा स्वयंपाक मी करून घेतला. कारण की जेव्हा जेव्हा असा पाऊसाला सुरुवात होते ना तेव्हा रात्रीची एखाद्या वेळेस लाईट जाते. मग एकदा गेली की लवकर येत नाही. त्याच्यामुळे ना फटाफट मी स्वयंपाक आवरून घेतला आणि मुलंही आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केले छान. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चला भेटूया आपण अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.